असं म्हणतात की चर्चे होणे के होते हैं जिनके मिजाज कुछ अलग होते हैं. बैलगाडा शर्यत क्षेत्र ज्याच्यामुळं 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचलं, 14 देशांमध्ये पोहोचलं आणि त्याचे एवढे फॅन आहेत की त्याची आपण गणना करू शकत नाही. कोण आहे असा बैलगाडा शर्यत क्षेत्रातला कोहिनूर? तो म्हणजे आहे द्वादशम हिंद केसरी म्हणून ज्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख या बैलगाडा शर्यत क्षेत्रात निर्माण केली, तो मुळशीचा बकासूर. हो, ज्याच्या आयुष्याचा प्रवास सरपंचापासून बकासूर इथपर्यंत येऊन थांबला आणि त्याने एक स्वतःची वेगळी क्रेज, स्वतःला एक स्वतःच्या अस्तित्वातून त्यानं म्हणजे त्याच्या कर्तृत्वातून अस्तित्व निर्माण केलं आणि त्या अस्तित्वातून त्याला देवपण प्राप्त झालं. परंतु या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्याच्या वेळी मोठी मानाची मैदानं येतात, तेव्हा तेव्हा नेहमी बकासूर, मथुर अशी बैल चर्चेत असतात आणि त्यातलं एक नाव अग्रगण्य म्हणजे अग्रस्थानी घेतलं जातं ते म्हणजे बकासूर. तर मित्रांनो, आपण पाहतोय की जसजशी मैदानांची संख्या वाढत चालली तसतशी बैलगाडा शर्यत क्षेत्रातल्या बैलांची क्रेज वाढत चालली आहे आणि त्यातली बकासूरचं जर नाव घेतलं तर प्रचंड क्रेज आहे. म्हणजे त्याचा अगदी सेमी असेल, गट असेल, तर आपण लाईव्ह बघायला गेलो ना तर त्याचा गट किंवा सेमी जरी असला ना तर प्रचंड लोक लाईव्ह असतात आणि त्याचा गट सेमी झाला की लोक लाईव्हची कमी होतात. हे प्रत्येकाला माहित आहे, म्हणजे एवढी त्याची क्रेज आहे. परंतु गेल्या वर्षीचं पुसेगावचं मैदान घ्या, यंदाचं पेडगावचं मैदान घ्या किंवा फॉर्च्युनरच्या मैदानातील त्याचा धप्पा असेल, म्हणजे एका नवीन चेहऱ्याला सोबत घेऊन तो काहीतरी एक वेगळा विक्रम घडवत असतो. आणि कालचं पुसेगावचं मैदान, खरं तर त्यानं आतापर्यंत ज्या ज्या काही हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी किताब मिळवले असतील किंवा बऱ्याचशा मैदानात, म्हणजे ज्या मैदानात म्हणजे त्याचे एक नंबर आपण मोजू शकत नाही तेवढे त्याचे प्रथम क्रमांक आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यानं स्वतःच्या जीवावरती जिंकल्यात. पेडगावच्या मैदानात गेल्या वर्षी सलग 2 दिवस प्रथम क्रमांक महाविजेता पटकवून त्याने एक अनोखा विक्रम केलाय. म्हणजे असा त्याचा इतिहास आहे, जो की जुन्या बैलांचा असा इतिहास असायचा असा त्याचा सध्याच्या घडीला इतिहास आहे आणि तो इतिहास कोणी मोडू शकत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना काल झालं असं परवा की पुसेगावच्या मैदानात मी पण लाईव्ह बघत होतो की त्याचा गट सुटला आणि गट संपल्यानंतर, निकाल रेषा जवळ आल्यानंतर एका समालोचकांनी काही उद्गार काढले. खरं तर ते एक लांछनास्पद बाब होती, केविलवाणी बाब होती. पण मला तरी असं वाटतं की ते उद्गार अ, ज्या व्यक्तीने काढलं ती समालोचन क्षेत्रातली व्यक्ती नसावी. कारण मी सुद्धा एक समालोचक आहे किंवा मी सुद्धा एक वक्ता आहे, व्याख्याता आहे. समालोचकांचं जे ट्युनिंग असतं ना, बोलण्याची शैली ज्याला म्हटलं जातं, त्या त्या क्षेत्रात वक्तृत्व शैली, भाषा शैली, त्याची प्रभावशैली, त्याचं त्या क्षेत्रातलं अ, वक्तृत्व किंवा त्याची वाणी, हे ते मॅच होत नव्हतं. म्हणजे एक सर्वसाधारण माणूस असा होतो, भलेही त्याच्या कुठल्या क्षेत्रातला होता मला माहित नाही, परंतु तो समालोचन क्षेत्रातला नक्कीच नव्हता, हे मी सांगू शकतो. तर त्याच्यानंतर काही समालोचकांना ट्रोल केलं गेलं. तर माझं तर सगळ्याच नंदींवरती विशेष प्रेम आहे. अ, परंतु या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्या समालोचकांना विविध चॅनलवरून किंवा Insta अकाउंटवरून किंवा काही पोस्ट टाकून ट्रोल केलं गेलं किंवा त्यांना अगदी भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा दिल्या. इतक्या खालच्या पातळीवरती जाणारे सुद्धा मुलं आहेत. मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का? आपला त्या क्षेत्रातला जेवढा म्हणजे अनुभव नसतो, आपलं वय नसतं ना, तेवढा त्या क्षेत्रातल्या त्या लोकांचा अनुभव असतो. तर आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलण्याच्या आधी मला असं वाटतं की त्या गोष्टीवरती कुठंतरी चिंतन केलं पाहिजे, की खरंच ती गोष्ट तशी सत्यात वास्तवात घडली आहे का? आणि ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसताना कुठल्यातरी चुकीच्या गोष्टींवरती एखाद्या व्यक्तीला ट्रोल करणं किंवा म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला लोकं जाऊन बोलतात ना, का कुणास ठाऊक? पण मला माहीत नाही. ठीक आहे, बकासूरवरती आपलं प्रेम आहे. पण ती व्यक्ती आधी शोधा ना, ती व्यक्ती शोधा, लोकांच्या निदर्शनात आणून द्या आणि मग त्याला ट्रोल करा. आपल्याला काहीही माहीत नसताना आपण एखाद्या व्यक्तीबद्दल चुकीचं वक्तव्य कसं करू शकतो? ही सुद्धा एक सगळ्यात जमेची बाब आहे. तर ह्याच गोष्टी मला सांगायच्या होत्या, की बकासूरवरती आपलं एक विशेष वेगळं प्रेम आहे, मथुरवरती एक विशेष वेगळं प्रेम आहे. ते प्रेम असंच अबाधित राहिलं पाहिजे. परंतु त्या प्रेमाच्या आपल्या अति उत्साहीपणात बैलगाडा शर्यत क्षेत्राला गालबोट लागेल असं मित्रांनो आपण
काहीतरी केलं नाही पाहिजे. खरंच परवाचं मैदान अ, गेल्या वर्षीपेक्षा तरी मला वाटतं उत्कृष्ट मैदान पार पडलं आणि कुणाला तरी जिंकण्यासाठी कुणाला तरी हरावं लागतं. जर बकासूर फायनलपर्यंत गेला असता, तर यदा कदाचित किंवा घोटचा सर्जा फायनलपर्यंत गेला असता, तर ती नवीन वासरं उजेडात आली नसती किंवा नवीन वासरांनी एक नंबर केला नसता, असंही आपण म्हणू शकतो. तर प्रत्येक नवीन चेहऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. प्रत्येक नवीन चेहरा उमटला पाहिजे. जसं जेवढं बकासूरचे मालक त्याचा सांभाळ करतात, तेवढ्याच ताकदीने सांभाळ करणारे या महाराष्ट्रातल्या कित्येक तरी दावणी आहेत मित्रांनो. तर मला सुद्धा त्या गोष्टीचं फार दुःख झालं, की बकासूर ज्यावेळी गटाला म्हणजे त्याला पराभव स्वीकारावा लागला. खरं तर एवढ्या मोठ्या मैदानात, एवढ्या मोठ्या नंदीची ती पण गटालाच हार होते ना, त्यावेळी अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं. कारण माझं सगळ्याच नंदींवरती एक विशेष प्रेम आहे आणि ज्यावेळी मला असं वाटतं, की ज्यावेळी एखादं मोठं मैदान असतं ना, त्यावेळी आदत वासरं जिंकली त्याचा अभिमान आहेच. पण म्हणजे माझं एक वैयक्तिक असं मत आहे, की ज्यावेळेस मोठं मैदान असतं ना, त्या मोठ्या मैदानाचा मानकरी हा तो मोठा वस्तादच असला पाहिजे. कारण कुठलंही क्षेत्र असू द्या, त्या क्षेत्रामध्ये ज्या खेळाडूची, ज्या कलाकाराची ती साधना आहे काही वर्षांची, त्या साधनेचं मला वाटतं कुठेतरी सार्थक झालं पाहिजे. तर असो, खरं तर बकासूरनं सलग 3 वर्ष विक्रम केलाय त्या मैदानात सुद्धा. त्यामुळं तो हरला काय आणि जिंकला काय असा हे आता आपल्याला काही फरक पडणार नाही. कारण त्याने एक स्वतःचं वेगळं रेकॉर्ड निर्माण केलंय. तर असो, भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये. जमलंच तर एक नवी मुलाखत घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी.